आपली भावना यावेळी व्यक्त केली। खेळ महोत्सवाबद्दल आज विजय साळेंनी इथे कार्यक्रम ठेवलेला आहे। चेस, बॅडमिंटन वगैरे, चमचा गोटी, बटाटा शर्यत वगैरे, त्याच्यामध्ये मस्त माणसं सहभागी झालेली आहेत। आज इथे कॅरम स्पर्धा आयोजित केलेल्या आहे। खरंच मी विजय साळे यांचे खूप खूप आभार मानतो की दरवर्षी चांगल्या प्रकारे इथे खेळ महोत्सव खेळला जातो। आज लहान पोरापासून तर आमच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक खेळ असे खेळवले जातात। सर्व मी या जुईनगर रहिवाशांना विनंती करतो की ह्या खेळामध्ये स्वतःहून भाग घ्या। दरवर्षी हा खेळ महोत्सव व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो। आणि हा खेळ महोत्सव आजपर्यंत असा कुठे झाला नाही आणि असा होणार नाही असं मला वाटतं आहे। पुन्हा मी या सन्माननीय विजयजी साळे साहेबांना विनंती करतो की हा खेळ महोत्सव व्हावा। आजच्या या काळामध्ये सगळी नवीन पिढी जी आहे ती मोबाईलमध्ये गुंतलेली आहे। मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे। या व्यसनामधून बाहेर काढणे आणि खेळाच्या मैदानामध्ये नेऊन मुलांना स्पोर्ट्सचं स्पिरिट तयार करणे आणि मुलांना वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धेमध्ये इंटरेस्ट तयार करणे हा त्याच्यामागचा मुख्य हेतू आहे। खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। काल आणि आज या ठिकाणी सगळ्या प्रकारची लोक या ठिकाणी सहभागी होत आहेत आणि मी खरंच या स्पोर्ट्स असोसिएशनला आणि विजय साळेंना खूप खूप धन्यवाद देतो। खूप छान असं वातावरण जुईनगरमध्ये तयार झालं आहे, जेणेकरून याच्यातूनच खेळाडू घडतील यामागे त्यांची भावना आहे। आणि विजय साळे यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जो विजय साले सर ने जो यहाँ पर हमारा जो ये बच्चों के लिए जो खेल महोत्सव जो कंडक्ट किया है, ये बहुत ही प्रोत्साहित कर रहा है सबको। और बहुत कैटेगरी के, जिस तरह छोटे बच्चों से लेके बड़े बच्चे तो छोड़ो, बड़े बुजुर्ग भी आके इतना पार्टिसिपेट कर रहे हैं। इतना जोश जो 2 दिन में दिख रहा है ना, ऐसा महोत्सव हमने ये नियर बाई टाइम में हमने कभी देखा ही नहीं है। 28 आणि 29 हे 2 दिवस जे काही कार्यक्रम घेतलेले आहेत विजय बाबासाहेब साळे यांनी, ते कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पडत आहेत। आणि त्यामध्ये खूप म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व त्याच्यामध्ये भाग घेत आहेत आणि आम्हाला खूप छान वाटत आहे। जुईनगरमध्ये खरंच खूप आनंद महोत्सव साजरा होत आहे। मला स्वतःला असं वाटतं की हा जो काही महोत्सव आहे तो प्रत्येक वर्षी असाच सुरू राहावा कायमस्वरूपी। खेळ महोत्सव चालू केलेला आहे जुईनगरच्या दृष्टीने चांगलं आहे, कारण असे खेळ महोत्सव जुईनगरमध्ये कुठची पार्टी असू दे किंवा काही कोण करत नाही। ते विजय साळे साहेब करत आहेत ते चांगली गोष्ट आहे आणि हे कंटिन्यू चालू राहावं असं मला वाटतं। साले साहेबांनी जो खेळ महोत्सव आयोजित केलेला आहे जुईनगरसाठी, हा खूपच चांगला उपक्रम आहे। यामुळं मुलं 2-3 दिवसापासून खूप खुश होते इथे सहभाग घेण्यासाठी। आणि सकाळी पण 6 वाजता मॅरेथॉनसाठी पण सर्व मुलं गेले आणि इकडं आम्ही आलो तर मुलांना खूप मजा आली। मोबाईलपासून जरा दूर झालेत आणि कॉन्फिडन्स आला आहे मुलांमध्ये की एनर्जी कसं खेळायचं ते मुलांना कळलं आहे आता की बाबा की मी खेळू शकते बाहेर किंवा काही मुलं अजिबातच बाहेर निघत नाहीत, मोबाईलमध्येच गुंतलेली असतात। असं काही नाही आहे, ह्या खेळामध्ये सगळे मुलं छान प्रकारे येऊन खेळत आहेत। असा खेळ सुंदर आहे की मी या खेळमध्ये कबड्डी खेळला है। पुढल्या वर्षी पण असा खेळ होत जा पाहिजे। जो इधर अभी इतने सारे गेम रखा है हमारे लिए, कबड्डी नहीं था जो कबड्डी भी खेलने दिया गया है। हम लोग को बोला प्राइज ये सब दिया जाएगा, इधर अवेलेबल है सब। अच्छा, बहुत अच्छा लगा इधर खेल महोत्सव। इथे विजेत्यांनी खूप मस्त काम केलं का तर यंगस्टर आहेत ते व्यसनांपासून याच्या सगळ्यापासून लांब राहून इकडे आज खेळायला आलेत। चांगली गोष्ट आहे खूप, मी या सपोर्ट करतो। विजेत्यांनी प्रत्येकाकी चांगलं काम करतात। याच्यात मी बॅडमिंटनमध्ये भाग घेतला आणि खूप चांगला आहे महोत्सव। आणि त्यांनी बरोबर कोर्ट बनवला आहे, नेट चांगले आहेत वगैरे। माझ्या पप्पाने सांगितलं की एक खेळ महोत्सव आहे असा, त्याच्याबद्दल मी सोचत राहिलो घरी जाऊन मग मला आवड झाली त्याची। मग नंतर मी इकडं आलो, मग माझ्या पप्पाला मी सांगितलं की मला पण जॉईन करायचं आहे तसं, मग मी जॉईन केलं आणि मला खूप मजा आली। काय कळलं नाही की इथे पहिलं काय करायचं, कुठे पहिला खेळ कसला वेगळे। जेव्हा थोडं टाईम गेला तेव्हा मला कळायला लागले इथे काय होतं वेगळे आणि चांगलं खुशी वेगळे। खूप आनंद झाला की इथे खेळ महोत्सव आहे आणि मला इथे खूप मजा आली।
कार्यक्रमाच्या शेवटी या 2 दिवसीय स्पर्धेत भाग घेतलेल्या विजेत्यांचा सन्मान देखील बक्षीस देऊन करण्यात आला। 2 दिवसीय या खेळ महोत्सवाच्या माध्यमातून लहान मुले व नागरिकांना आनंदाचे क्षण देण्यास विजय साळे हे यशस्वी झाले आहेत, यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो।